संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टीनं थैमान घातलेलं आहे। 10 मे पासून राज्यातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये सातत्यानं पाऊस पडतोय, शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, शेतकऱ्यांचा आक्रोश या मुरदाड सरकारच्या कानापर्यंत जायला तयार नाही। त्यांच्या कानाचे पडदे फाटलेत का नाही कळत नाही, परंतु शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांच्यापर्यंत जात नाही। अनेक शेतकऱ्यांनी चिखलामध्ये लोळून घेतलं, उद्ध्वस्त झालेलं पीक बघून आत्महत्या केल्या, तरी या लोकांना पाजर फुटायला तयार नाही। ओला दुष्काळ जाहीर करा असा आक्रोश महाराष्ट्रातला शेतकरी करतोय, कारण त्याला आशा आहे ओला दुष्काळ जाहीर झाला तर ज्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या पिकावर काढलेलं पीक कर्ज माफ होईल, विद्यार्थ्यांची फी माफ होईल, सरकारी वसुली जी आहे ती थांबेल। या आशेनं शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करा असं मागणी करतोय। आणि आमचे मुख्यमंत्री म्हणतात की असं धोरणामध्ये कुठंच लिहिलेलं नाही की ओला दुष्काळ जाहीर करावा। स्वतः मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते त्यावेळी मात्र त्यावेळच्या सरकारला अनेक वेळा पत्र लिहिलेली होती, ओला दुष्काळ जाहीर करा। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही विद्वान आहात, कायद्याचे पदवीधर आहात, मग हे कुठल्या निकषामध्ये, कुठल्या नियमामध्ये, कुठल्या धोरणामध्ये ओला दुष्काळ बसत नाही हे माहीत असताना, तुम्ही विरोधी पक्ष असताना, पक्षनेता असताना कसं काय हो सरकारला पत्र लिहिलं होतं? आणि मग कुठल्या नियमाच्या निकषाच्या आधारानं 27,000 एकर जमिनीची राख रांगोळी करून राज्य कर्जबाजारी झालेला असताना 20,000 कोटीचं नवीन कर्ज भूमी अधिग्रहणासाठी काढून एका उद्योगपतीसाठी शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालताय? ते कुठल्या निकषामध्ये बसतं, कुठल्या नियमात बसतं? याचं उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तुम्हाला द्यावंच लागेल, हे लक्षात ठेवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।